एक भारतीय म्हणून आपल्या सगळ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे आणि ती बातमी दिली आहे जागतिक बँकेने। एकेकाळी गरिबांचा देश म्हणून असलेली ओळख आता भारताने पुसून टाकली, कारण गेल्या 13 वर्षात भारतातील गरिबांची संख्या झपाट्याने घसरली आहे। कोट्यवधी गरीब लोकांनी दारिद्र्याची रेषा ओलांडून सुखी आयुष्यात पाऊल ठेवले। पाहूयात। भारतातली गरिबी झपाट्याने घटली। भारतात आता उरले फक्त 5.3% गरीब। जागतिक बँकेचा दिलासा देणारा अहवाल। भारत हा गरिबांचा देश आपली अशी काही वर्षांपूर्वी ओळख होती, मात्र ती ओळख आता पुसून काढण्यात भारताला यश आलंय। भारताची सध्याची लोकसंख्या सुमारे 150 कोटी असल्याचं बोललं जात आहे। त्यातच भारतानं अनेक क्षेत्रामध्ये मोठी झेप घेतली आहे। जपान सारख्या टेक्नोसाव्ही देशाला मागे टाकून भारत सध्या जगातील सर्वात मोठी चौथी अर्थव्यवस्था बनलाय। त्यासोबतच भारतातील गरीब लोकांची संख्याही कमी झाली असून कोटींच्या आकड्यामध्ये लोकांच्या गरिबीची जळमट झुगारून दिली आहे, कारण भारतात गरिबांची संख्या आता फक्त 5.3% इतकीच आहे। तसा अहवाल जागतिक बँकेनं दिलाय। भारतातील गरिबीचा दर 2011-2012 साली 27.1% होता। 2022-23 पर्यंत गरिबीचा दर 5.3% पर्यंत खाली आला। 2024 साली गरिबीचा दर 5.44% नोंदवला गेला। दारिद्र्य रेषेची मर्यादा 2.15 वरून $3 वर पोहोचली। मोफत अंशदान अन्नधान्यासह पुरवठ्याचा परिणाम झाला। ग्रामीण शहरी गरिबीतला फरक कमी झाल्यानं गरिबीमध्ये घट झालेली आहे। हा आकडेवारीचा खेळ केवळ वरवरच्या आकड्यांनी भुलून जाऊन आपण त्याच्या मागे वाहवत जाणं चुकीचं आहे। मी असं म्हणत नाही की दारिद्र्य रेषेच्या खालच्या लोकसंख्येमध्ये अजिबातच घट झालेली नाही, परंतु ज्या प्रमाणामध्ये ती सांगितली जाते आणि ज्या पद्धतीने सांगितली जाते आणि ज्या आधारावर सांगितली जाते ते अतिशय विवादास्पद किंवा कमीत कमी अधिक चर्चा करायला पात्र असे आहेत। त्याच्या खाली आपण वाहून जाता कामा नये। एकेकाळी भारत हा गरिबांचा देश म्हणून ओळखला जात होता, मात्र 2011 आणि 2012 या आर्थिक वर्षाच्या तुलनेत देशातील गरिबांची टक्केवारी झपाट्याने घटली आहे। त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूयात। सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाची मोदी सरकारची 11 वर्ष पूर्ण झाली आहेत। आत्मनिर्भर भारत ते विकसित भारत अशा प्रकारच्या संकल्पाकडनं सिद्धीकडे जाण्याचे हे 11 वर्ष आहेत। खरं तर गरिबी मग ती आपल्या घरातील असो की देशाची, ते फारसं भूषणावह नसतं। त्यामुळे एकेकाळी गरिबांचा देश अशी झालेली ओळख पुसून टाकण्यात भारत यशस्वी झालाय। त्यामुळे पुढच्या काळातही देशातील गरीब नागरिक दारिद्र्याची रेषा ओलांडून गरिबीचे साखळदंड झुगारून टाकतील हीच आशा। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।